नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय अनिश्चितता. अनिश्चितता हा गुंतवणूक क्षेत्राचा एक अत्यंत अविभाज्य आणि अपरिहार्य असा भाग आहे. अनिश्चितता नसेल तर गुंतवणूक क्षेत्रच अस्तित्वात राहणार नाही. आणि हे विधान विशेषतः शेअर बाजारासाठी तर अगदी कायमपणे चपखलपणानं लागू पडणाऱ्याचं विधान आहे. पण त्या अनिश्चिततेलाही काही परिसीमा हवी की नाही, काही मर्यादा हवी की नाही. एकाच वेळेला एकाच वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं अनिश्चितता जर भेडसावत असेल तर अनिश्चितता या विषयाचा सुद्धा विचार करावा लागेल अशी गोष्ट खरी आहे. अशी अनिश्चितता असते, अगदी इतक्या टोकाची परिसीमेची नसली तरी सुद्धा अनिश्चितता आहे. म्हणूनच तर एकाच वेळेला एकच शेअर एकाच भावानं कोणतरी विकतही असतो आणि त्याच वेळेला खरेदीही करत असतो. कारण गुंतवणूक क्षेत्राचा अंगभूत स्वभाव असा आहे की तो अनिश्चिततेकडे एकाच वेळेला संधी आणि संकट म्हणून पाहत असतो. आणि एकाच वेळेला अशा दोन्ही पद्धतीनं पाहणारी माणसं तिथं कार्यरत असतात आणि म्हणून अनिश्चितता आणखीन जास्त वाढत जाते का, हाही विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे. ही अनिश्चितता आणि शेअर बाजार यांचं नातं हे त्या चिरंजीव अश्वत्थाम्याच्या कपाळावरती चिरंतन वाहणाऱ्या जखमेसारखं आहे. आता तो शाप की अभिशाप हे तुम्ही नेमके कुठे उभे आहात याच्यावरती अवलंबून राहतं. अगदी आत्ताच उदाहरण घ्या ना, की एका बाजूला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतकी खालची पातळी गाठलेला असा महापालिका निवडणुकांचा सरंजाम होता आणि त्याच वेळेला तिथपासून ते जागतिक पातळीवरती डोनाल्ड ट्रम्पनी व्हेनेझुएला पासून इराणमध्ये उठवलेल्या गमतीचा भाग होता. म्हणजे स्थानिक असेल, राज्यीय असेल, राष्ट्रीय असेल, जागतिक असेल, अशा वेगवेगळ्या पातळींवरती अनिश्चितता होती. ही अनिश्चितता आर्थिक आहे, ही अनिश्चितता सामाजिक आहे, ही अनिश्चितता राजकीय आहे, ही गोष्ट खरी. आणि मग या ना त्या स्वरूपामध्ये शेअर बाजारामध्ये, गुंतवणूक क्षेत्रामध्ये त्याचं प्रतिबिंब आणि पडसाद पडणं हे अत्यंत उघड होतं. अगदी साधं उदाहरण आहे ना, की एकीकडे TCS, HCL टेक्नॉलॉजी, पर्सिस्टंट यांच्यासारख्या IT सेक्टर कंपन्या या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आशादायक अशा पद्धतीचे त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतायत. TCSने तर यावेळेला त्यांच्या आजपर्यंतच्या परंपरेला जागत याही तिमाहीसाठी अंतरिम लाभांश म्हणजे इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर केलाय. तोही गेल्या 2-3 तिमाहींसारखा 11 रुपये आहे. ही अनिश्चितता नाही, ही अनिश्चिततेतली निश्चितता आहे. पण एक गमतीची गोष्ट अशी, सुखद गोष्ट अशी, की या TCSनं असा 11 रुपये अंतिम लाभांश आत्ता संपलेल्या तिमाहीसाठी, डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीसाठी जसा जाहीर केलाय तसा त्याच्याच बरोबर त्यांनी एक वेगळा विशेष लाभांशही जाहीर केलाय. आता हा विशेष लाभांश हा अनिश्चिततेचा भाग आहे. याचं कारण असं की मुळात असं काही TCS आत्ता करेल अशी जरा सुद्धा चर्चा नव्हती, बाजारालाही त्याची हवा नव्हती. बरं, हा लाभांश दिला ही आनंदाचीच गोष्ट आहे. कारण कोणतीही कंपनी एक लाभांश देते, लाभांश देण्याची कृती एक असली तरी त्याचे अर्थ 3 असतात, त्यातनं मिळणारे संकेत 3 असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या कंपनीला नफा आहे. दुसरं म्हणजे त्या कंपनीचा तो नफा आपल्या शेअर बाजार होल्डर्सकडे वाटण्याची दानत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्यक्ष लाभांश देण्याच्या कृतीतनं ती कंपनी केवळ त्या कंपनीला उत्पन्न आहे, नफा आहे असं दाखवत नसते, तर त्या कंपनीकडे पर्याप्त अशी लिक्विडिटी, तरलता आहे हे सुद्धा दाखवत असते. परंतु त्याच वेळेला लक्षात घ्यावं लागतं की IT सेक्टरमध्ये TCS ही कंपनी कार्यरत आहे. आणि कितीही नाही म्हटलं तरी या ना त्या स्वरूपामध्ये अमेरिका आणि पर्यायानं आपल्या देशाबाहेरची बाजारपेठ हे एक त्यांचं कार्यक्षेत्र असतं. आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीची जागतिक पातळीवरती किमान 9 ते 10 ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असताना TCSनं आपल्याला दिलेला डिव्हिडंड हा नेमकं काय आहे असा प्रश्न तो डिव्हिडंड मिळून सुखावलेल्या मनामध्ये सुद्धा नक्की येतो. ही गोष्ट उघड आहे. असं वाटतं की या 9-10 ठिकाणच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे, ट्रम्प बाबांना वेळोवेळी जाहीर केलेल्या टॅरिफमुळे, त्याच्यावरती वेळच्या वेळी अमेरिकी संसदेनं किंवा न्यायालयानं घेतलेल्या निर्णयामुळे जी एक अनिश्चितता निर्माण होते, त्या अनिश्चिततेचा येणाऱ्या काळामध्ये TCS स्वतःच्या व्यवसायावरती परिणाम होईल असं गृहीत धरते का?
मग हाती असलेला पैसा पर्याप्त स्वरूपानं नवीन प्रकल्पांमध्ये किंवा नवीन कामामध्ये गुंतवता येणार नाही आणि म्हणून तो वेळच्या वेळीच भागधारकांना परत केला तर चालेल का, अशा सदहेतूच्या सत्प्रेरितेच्या समूहाला वाटतं का, हा एक प्रकार असतो. आणि मग जर हे मान्य करण्याकडे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा कल वळायला लागला तर असं वाटायला लागतं की असा सुखद लाभांश ही सुद्धा अनिश्चितता असते का. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की गेली जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष अशी आहेत की टीसीएस ना आपल्याला दर तिमाहीला अंतरिम लाभांश दिलाय आणि याच काळात असा अंतरिम लाभांश देत असताना त्या लाभांशाचं प्रमाण चढतं राहिलंय. अगदी 7 रुपयांनी त्यांनी अंतरिम लाभांश द्यायला सुरुवात केली. काही तिमाही सातत्यानं 7 रुपये झाल्यानंतर तो 8 रुपये झाला, 8 रुपयाचा 9 रुपये झाला, 9 रुपयाचा 10 रुपये झाला आणि 10 रुपयाचा 11 रुपये झाला. 11 रुपयानं अशा पद्धतीनं गेली 3-3.5 वर्ष 7 ते 11 या दरानं अंतरिम लाभांश देत असताना आता टीसीएसनं या काळात आपल्याला विशेष लाभांश देण्याची ही दुसरी स्थिती किंवा दुसरं उदाहरण आहे किंवा दुसरा प्रसंग आहे. आणि त्याच वेळेला लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की साधारणपणे टीसीएस जेवढं आपल्याला लाभांश देतं त्याच्यापेक्षा प्रति समभाग पर इक्विटी शेअर एचसीएल टेक्नॉलॉजी 1 रुपया जास्त देतं. आता एकाच क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या असल्या तरी लक्षात येईल की टीसीएस आणि एचसीएल टेक्नॉलॉजी ह्या 2 वेगवेगळ्या भूगोलात कार्यरत आहेत, या 2 वेगवेगळ्या स्पेक्ट्रम मध्ये कार्यरत आहेत, या दोघांची कार्यशैली वेगळी आहे आणि त्यांचे जे बिझनेसचं प्रमाण आहे, उलाढालीचं प्रमाण आहे, तेही फार मोठं काही तुल्यबळ आहे अशातला भाग नाही. ना आकडेवारी म्हणून ते तुल्यबळ आहे, ना संरचना म्हणून ते तुल्यबळ आहे. आणि त्यामुळे टीसीएस पेक्षा एक पाऊल पुढे असं एखाद्या न्यूज चॅनलला साजेसं वाक्य म्हणून एचसीएल टेक्नॉलॉजी देते का. याचं कारण असं की याच काळामध्ये टीसीएस असू दे किंवा एचसीएल टेक्नॉलॉजी असू दे किंवा एकंदरीतच आयटी सेक्टर असू दे, हे आयटी सेक्टर ज्या वेगानं एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संकटाला तोंड देत आहे त्याची तयारी तर ह्या सगळ्याच कंपन्या नक्कीच करतायत आणि कदाचित त्या क्षेत्रामध्ये टीसीएस इतर कंपन्यांपेक्षा 2 पावलं पुढेही असेल, पण अजूनही या बदलत्या परिस्थितीमध्ये पुरेसा व्यवसाय गाठीशी न आल्यामुळे नव्यानं फार मोठ्या प्रमाणावरती भांडवल उभारणी केली जात नाही असं किंवा भांडवली गुंतवणूक केली जात नाही असं गणित आहे का. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण बाजार गप्पांच्याच भागामध्ये वॉरन बफेटच्या बर्कशायर हाथवेचं उदाहरण पाहिलं. बर्कशायर हाथवे याच्याकडेही गुंतवणूक योग्य रक्कम पुष्कळ आहे, परंतु बर्कशायर हाथवे हा कधीही रोख लाभांश देत नाही आणि त्यामुळे त्याच्या बॅलन्स शीट मध्ये कॅश ऑन हँड ही गणितं जास्त दिसतात. या उलट टीसीएस ची वृत्ती प्रवृत्ती ही सदा सर्वकाळ तिन्ही त्रिकाळ आपल्या भागधारकांना लाभांश देण्याची आहे. त्याच्या इतिहासाचे उल्लेख आत्ताच आपण या भागामध्ये केले. त्यामुळे टीसीएसच्या बॅलन्स शीट मध्ये कॅश ऑन हँड नाही, पण टीसीएस लाभांश देत असल्यामुळे तो कॅश ऑन हँड नाही. अदरवाईज नवीन गुंतवणुकीची योग्य संधी मिळत नाही किंवा ताबडतोबीनं गुंतवणूक करावे असे प्रकल्प नाहीत. हे बर्कशायर हाथवे आणि टीसीएस मधलं साम्य आहे का आणि हे यातून अनिश्चिततेतली निश्चितता आहे का याचा विचार करावा लागेल. अनिश्चिततेच्या अशा पैलूंची सहसा चर्चा केली जात नाही. याच उद्देशानं बाजार गप्पांचा आजचा विषय अनिश्चितता हाय. अशी अनिश्चितता केवळ आयटी सेक्टरमध्ये आहे अशातला भाग नाही. अशी अनिश्चितता खरं सांगायचं म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. तुमच्या माझ्या सुदैवानं आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये क्रीडा क्षेत्राशी थेट संबंधित अशा कोणत्याही कंपनीची नोंदणी नाही, लिस्टेड नाही. अगदी अनलिस्टेड कंपनी म्हणून सुद्धा त्याच्या शेअरची उलाढाल होत नाही. पण क्रिकेट हा आपल्या देशातला चलनी खेळाचा भाग आहे आणि त्या चलनी आणि खेळ हे दोन्ही शब्द प्रयोग महत्वाचे. त्याच्यामध्ये आपण आयपीएल ऑक्शन मध्ये गेल्या कित्येक मोसमामध्ये एकही पाकिस्तानी खेळाडू घेतलेला नाही. या वेळेला तर आपण एका बांगलादेशी खेळाडूला सुद्धा ऑक्शन मध्ये विकत घेतल्यानंतर ते 14 कोटी परत करत या आयपीएल मधनं मुक्त केलंय. त्यानं चिडून पाकिस्तानचा इंजमामाल हो कसं म्हणतं की पाकिस्तान मधल्या कोणत्याही क्रिकेट लीग मध्ये बाप जन्मात कोणत्याही भारतीय खेळाडूला व्हिसा देणार नाही, जसं काय भारतीय खेळाडू तिथे जाण्यासाठी व्हिसाच्या रांगा लावूनच उभे आहेत. अशा वेळेला बांगलादेशचा एक एरवी अत्यंत सक्षम असा अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू
आणि तो साधारणपणे अशा पद्धतीची विधानं करत नाही. अशा शकीबुल हसननं केलेलं विधान जे समाज माध्यमांमध्ये फिरतंय की जर बांगलादेशची मागणी भारतीय क्रिकेट बोर्ड मान्य करणार नसेल, कारण ते एक येणाऱ्या टुर्नामेंट भारतामध्ये खेळू इच्छित नाही, बांगलादेशचे सगळे सामने श्रीलंकेत खेळवावे अशी त्याची मागणी आहे आणि ICC आणि BCCI दोघांनीही बांगलादेशची ही मागणी फेटाळून लावली आहे. ही असुरक्षितता, ही राजकीय अनिश्चितता, मग ती राष्ट्रीय पातळीवरची असेल किंवा जागतिक पातळीवरची असेल, यातनं जन्माला आली आहे का याचा विचार करावा लागतो. आणि मग ही जर तडजोड असेल तर एकंदरीतच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एका वेगळ्या वॉर एस्कलेशनची ही घटना आहे का? म्हणजे त्याची सुरुवात, त्याचं मुखोचर, त्याचा मुखरव हा आता क्रीडा क्षेत्रात नाही येत असेल, पण त्याची परिणिती ही जसं फुंकर मारून मारून अग्नी वाढवावा तशा पद्धतीने जर युद्धजन्य परिस्थितीमध्ये गेली तर कोणत्याच युद्धाचा तात्कालिक स्वरूपात का होईना पण कोणत्याच अर्थव्यवस्थेला कोणत्याच काळात फायदा होत नाही, याही अनिश्चिततेची ही सुरुवात आहे का याचाही विचार केला पाहिजे. शेवटी एखादी घटना घडली म्हणून जशी अनिश्चितता जन्माला येते, तशीच एखादी घटना घडेल का या शंकेनं सुद्धा अनिश्चितता निर्माण होते. म्हणजे TCSचा लाभांश हे घडित घटनेची अनिश्चितता असेल तर या क्रीडा क्षेत्रातल्या घोषणा किंवा विधान ही न घडलेल्या पण घडू शकणाऱ्या अशा अनिश्चिततेची संकेत आहेत का याचा विचार करावा लागतो. शेवटी शेअर बाजाराविषयी म्हटलं जातं की याला लवंगेची उष्णता असते आणि वेलदोड्याची सर्दी असते. आणि मुळात शेअर बाजाराचा अंगभूत स्वभाव असा आहे की कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब आणि तीही टोकाची प्रतिक्रिया द्यायची. आणि या अनिश्चितता हा मुद्दा घ्यायचा या व्हिडिओतला शेवटचा आणि तिसरा मुद्दा असा की हा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना 20-21 जानेवारी किंवा त्यानंतरचा काळ आहे. 1 फेब्रुवारी रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या देशाचा येत्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या पेटाऱ्यात नेमकं काय असेल या दृष्टिकोनातनं एक वेगळी अनिश्चितता असते. कधी कुतूहल असतं, कधी शंका असते, कधी भीती असते, कधी सामर्थ्य असतं, कधी संधी असते, कधी संकट असतं. आणि मग अशा वेळेला होता होईतो आपली आउटस्टँडिंग पोझिशन कमी करण्याकडं गणित असतं. म्हणजे जसं आर्थिक वर्ष संपत असताना मालाची विक्री करण्याचेही एकीकडे कंपनी प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आधी विकलेल्या मालाचे पैसे ताबडतोबीनं वसूल करण्याकडे सुद्धा त्यांचा कल असतो. अशी काहीशी स्थिती शेअर बाजारामध्ये अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावरती असते. हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असताना आपण त्या उंबरठ्यावरती पाऊल ठेवलेलं असेल. याही अर्थानं आजच्या बाजार गप्पांचा विषय अनिश्चितता. मनपूर्वक धन्यवाद.